हा संघ मैदानावरती उतरलाय सलामीची जोडी घेऊन. आपण पाहतोय महेश आणि सतीश गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचा P1 चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. तो संदीप 4 षटकांची लढत आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक हे फेकणं अनिवार्य असेल अथवा तुमचा 38 सर्कल मध्ये पाचवा खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्यास ठेवणं हे भाग पाडला जाईल. कडक नियम या स्पर्धेचे आपण पाहतोय. प्रत्येक संघासाठी अगदी योग्य डिसिजन, योग्य निर्णय सातत्याने पोहोचवले जातात. आपण पाहतोय तिसरी लढत आजच्या दिवसातल्या सुरुवात पंचांचा येतोय. ग्रीन सिग्नल स्ट्राइक वरती फलंदाज सतीश सामना करेल गोलंदाज संदीप यांचा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा कव्हर्सच्या दिशेने अगदी पाहतोय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले. दीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांनी अगदी सुरेख कॉलिंग दिलं. पाहिलं थोडासा अडथळा निर्माण झाला होता क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याच कारणात या 2 धावा एकवटल्या गेल्या. सतीशच्या माध्यमातून स्वतःचा संघाचं खातं ओपन केलं जातं. श्री गणेश होतोय तो या 2 धाब्यानं आपण पाहतोय. विचार केला गेला तर दुपारच्या सत्रामध्ये ही चालू असलेली लढत. दुसरा चेंडू मात्र आपण पाहतोय स्टेप आउट झाले लॉंग ऑफला. अगदी विचार केला तर स्क्वेअर लेगला बिरकावलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. दोन चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज संदीपच्या माध्यमातून P1 चा पुरेपूर फायदा करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती सतीशला आपण पाहतोय. अगदी का मी सलामीला गेलो याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती दुपारच्या सत्रात दाखवत असताना पाहायला मिळतोय. तर फलंदाज सतीश. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. गोलंदाज संदीप सज्ज झालेत. उलटा चेंडू पुन्हा एकदा फक्त आणि फक्त दिशा दिली. चेंडूच्या पाठलागावरती क्षेत्ररक्षक जरूर धावलेत परंतु चेंडू थांबणार नाही. इथे अजून एक आलाय सतीशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. श्रेष्ठ फक्त हलक्या हाताने कट केला चेंडूला. चेंडू पुन्हा एकदा पाहतोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी बॅक टू बॅक तिसरा चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार आपण पाहतोय. 14 धावा लावल्या गेल्या धावफलकावरती. P1 चा पुरेपूर वापर कसा करावा हे सतीशला जणू काय ठाऊक आहे. त्याच पद्धतीची फलंदाजी करत होता परंतु आम्ही म्हटल्याप्रमाणे जणू काय आमची नजर लागली आणि फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक लागतोय पहिला. सतीश बॅक टू द डगआउट.
4 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु 5व्या चेंडूमध्ये मोठा गडी बाद झालाय. अगदी कमबॅक केलंय गोलंदाज संदीपनं. सतीशला तंबूचा आश्रय दाखवताना यशस्वी ठरला. शेवटचा चेंडू कुणाल आले स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गोळीच्या वेगानं आपण पाहिला सीमारेषा पार होत असताना बाईच्या स्वरूपात हा आलाय चौकार. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपण पाहतो विजयला अर्थातच विजू. अगदी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा लावल्या गेल्यात. आता स्ट्राईक एंड वरती प्रथमतच महेशला आपण पाहतो जो सलामीला गेला होता, परंतु पहिले 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंड वरती पाहत बसला होता, परंतु प्रथमतः या दुसऱ्या षटकामध्ये सामना करण्याची संधी मिळाली आहे. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आपण पाहतो यष्टीरक्षक स्वतः आले आणि जज केला जेला. कुठल्याही प्रकारची चूक नसेल. धक्का क्रमांक लागतोय दुसरा. अगदी बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅट मधून आल्यात. त्यानंतर आता कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो माऊली इलम बोरीचीवाडी संघ. अगदी चांगला षटक. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. अद्याप विचार केला तरी 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकामध्ये, परंतु सलामीची जोडी पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलून दिली आहे. डगआउट मध्ये आपल्याला ती जोडी पाहायला मिळेल. त्यानंतर तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरचे फलंदाज एका बाजूला वैभव असतील तर दुसऱ्या बाजूला कुणालला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजावरती जबाबदारी असेल. वैभव आले स्ट्राईक एंड वरती. चौथ्या क्रमांकावरती पाठवलं गेलंय. त्या प्रकारची कामगिरी करेल का? परंतु इथून खोलवर टप्प्याचा होता. ऑन साईडला खेळून काढलाय चेंडूला. अलॉंग दी कार्पेट चेंडू पाहतोय लॉंग ऑनच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठल्याही प्रकारची चूक नसेल. पहिलं एकच धावसाठी दोन्ही फलंदाज रवाना झाले. त्यांनी सक्सेसफुल रित्या ही एकच धाव कंप्लीट केली. एका धावेने धावफलक पाहतो आपण 19 या आकड्यावरती. सातत्याने आज विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पुरेपूर धावा एकवटत असताना, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये या धाव गतीचा विचार केला तर कमी धावसंख्या एकवटली जाते. सकाळच्या 17 पासून सातत्याने फलंदाजी करत असताना सर्व फलंदाजांकडून, परंतु येणाऱ्या काळामध्ये 24 चेंडूंचा हा इनिंग आपल्याला पाहायला मिळते. या 24 चेंडूमध्ये किती धावा उभारेल लवाळी बी संघ पाहणं गरजेचं ठरेल, कारण सध्या तरी 19 धावा लावल्या गेल्या स्ट्राईक एंड वरती. कुणालला आपण आता सध्या पाहतोय रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. नक्कीच विचार केला गोलंदाजांचा तर जेव्हा आपण स्टार्टअप घेतो तेव्हा डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात. कुठल्या लेंथ लाईन टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे, कुठल्या प्रकारचा चेंडू आपल्याला हाताळायचा आहे, परंतु इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. फक्त दिशा दिली आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होते. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत आले. त्याआधी इथे 2 धावा एकवटण्याचा मानस होता. त्या 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि धावफलकाला आकार देण्याचं काम करतायत ते वैभव आणि कुणाल. 21 धावा धावफलकावरती पाहतोय. नाणेफेकी गमावली आहे, परंतु फलंदाजी चांगली सध्या तरी मैदानावरती पाहायला मिळतात. जरूर या षटकामध्ये धावगती रोखण्याचं काम फलंदाज विजयने केला, परंतु किती वेळ शांत ठेवलं जाईल हे लवाळी बीच्या फलंदाजांना हे देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण 24 चेंडूंची लढत आहे. कोणता संघ इथून विजय प्रस्थापित करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठला संघ इथून पराजय स्वीकारेल हे देखील येणाऱ्या 24 चेंडूंच्या 17 नंतर आपल्याला समजेल. परंतु इथून मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केली जाते, परंतु आपण पाहायला गेला तर पंचांना सांगितलंय अगदी स्टंप लाईन सोडून हा चेंडू शरीरावरती आदळला. लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड केली गेली. 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू 5 चेंडूमध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक लेग बायची धाव ऍड केली
तर 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 22 धावा धावफलकावरती. हा चेंडू आता बॅटीच्या रडार मध्ये आला होता, उचलून फेकून दिला चेंडूला. चेंडू थांबणार नाही. शेवट गोड करत असताना लवाळी बी संघाकडून फलंदाज आपण पाहतोय कुणालच्या बॅट मधून, वैभवच्या बॅट मधून आला षटकार. काल डगआउट मध्ये शांतता पसरली होती, परंतु ज्या शेवटच्या चेंडूवर ते षटकार आला लगेचच टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण त्यांना देखील ठाऊक आहे जास्तीत जास्त धावा उभारावे लागतील. जे वाघोबा लवाळे बी या नावाने हा संघ आज मैदानावरती उतरलाय आणि तसेच कामगिरी इथे मात्र करावी लागेल. 28 धावा सध्या धावफलकावरती लावल्या. 14.00 ची सरासरी राखली गेली आहे सध्या या 2 षटकामध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय पंढरी. पहिला चेंडू लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करून पोहोचतील का, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पार. फलंदाज कुणालच्या बॅट मधून हा एक चौकार. की जाता मात्र फ्लाइंग स्टार्ट देण्याचं काम सुरुवात झाली आहे. ज्या मोठ्या फटक्यांची सातत्याने लवाळे बीचे समर्थक किंवा संघ वाट पाहत होता त्या धावा आता येण्यास सुरुवात झाली आहे. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू आपण पाहतो फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूचा समाचार घेत असताना या चौकारानंतरचा हा लगावला गेलेला बॅट्समन कुणालच्या बॅट मधून खणखणीत षटकार. धावफलकावरती तब्बल 38 धावा जाऊन पोहोचल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च करण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. हा चेंडू पुन्हा दाखवून टप्प्याचा, परंतु आता मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलेत. एकच धाव एकापेक्षा जास्त नसेल. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके 2 चेंडूवरती आले, त्यानंतर लगेचच जाणलं गेलं आणि सिंगल एकवटली गेल्या. या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु तितका ताकदीचा हा फटका पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळे एक धाव. पुन्हा एकदा वैभव आले स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू आपण पाहतोय अगदीच पंचांना आपल्या दोन्ही हात समांतर रेषेत पसरवलेत. अगदी 1 बाउन्सची कॉलिंग दिली जाते आणि हा चेंडू खराब असेल. वाईट चेंडू 1 फॉर दी ओव्हर याची देखील ताकीद दिली गेली गोलंदाजाला. 3 चेंडूमध्ये 12 धावा तब्बल खर्च केल्यात गोलंदाज पंढरीनं. रोख लावण्यासाठी जबाबदारी दिली होती, परंतु तो रोख लावला जात नाहीये. 40 धावा धावफलकावरती सध्या मैदानावरती चांगली फलंदाजी करत असताना जे वाघोबा लवाळे बी चे दोन्ही फलंदाज कुणाल आणि वैभव 2 चेंडूमध्ये 7 धावा एकवटत असताना सध्या वैभव चांगली फलंदाजी करतोय मी तर म्हणेन. कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल आला, त्यानंतर षटकार लगावला. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला फाईन लेगला तोच क्षेत्ररक्षक. यावेळेस थोडंसं फंबलिंग, परंतु एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही नसेल. एका धावेने पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 41. आता मात्र थोडीशी गती कमी करण्याचं काम केलं गेलं पंढरीच्या माध्यमातून. आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 50 धावा तरी इथून सहजरित्या लावल्या जातील असं चित्र मैदानावरती सध्या आपल्यास पाहायला मिळतोय. परंतु या येणाऱ्या चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं गरजेचं होतं आणि त्याच प्रकारची कामगिरी सध्या या 5व्या चेंडूमध्ये गोलंदाज पंढरी करतोय आपल्या संघासाठी. शेवटचा 1 चेंडू आहे. 18 चेंडूचा खेळ समाप्त होण्यासाठी आपण पाहतोय मैदानावरती 41 धावा. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 57 धावांचं लक्ष लागू शकतं, परंतु या प्रकारची फलंदाजी करावी लागेल.
बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज झालेत, परंतु 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 18 चेंडूमध्ये धावफलकावरती लावल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात जय वाघोबा लवाळी बी संघ फलंदाजी करत असताना 41 धावा. तीन षटक समाप्त झाले. धावफलकावरती 41 धावा. नवीन गोलंदाज चौथं षटक घेऊन आलाय तो आपण पाहतोय भास्करला. 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च करेल भास्कर येणं या 6 चेंडू मध्ये पाहणं गरजेचं असेल. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 41 धावा लावल्या होत्या, परंतु पहिला चेंडू भास्करचा आपण पाहतोय लेग स्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेलाय. एक अतिरिक्त धाव. 42 धावा धावफलकावरती. प्रथम सत्र मैदानावरती चालू असताना आपण पाहतोय नेक्स्ट मॅच. नक्कीच याच्यानंतर आपण पाहू शकता धामशेवाडी विपक्ष मानगाव कर्जत दोन्ही संघांनी तयार राहायचंय. इथून आपण चालू असलेला सामना पाहतोय. एका बाजूला माऊली 11 बोरीचीवाडी ज्याने नाणेफेकी जिंकल्या आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहतो जय वाघोबा लवाळी ज्याने नाणेफेकी गमावली आणि प्रथम फलंदाजी करत असताना 43 धावा लावल्या गेले. धावफलकारी उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा भास्कर गोलंदाजी ट्रॅक वरती. फुल टॉस चेंडू ऑन साइडला घेऊन काढले. अलॉंग दी कार्पेटने चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात होते. 2 धावेचा मानस आणि इथून मात्र एकच धाव एकवटली जाईल. दुसरी धाव डोक्याची ठरत असताना फलंदाज आपण होईल बाद होताना पाहतोय तो फलंदाज कुणाल. बाद झालेत फलंदाज आपण पाहिलं कुणालला. त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी अगदी नवीन फलंदाज एंटर झालेत. गौतमला पाहतोय 44 वरती 3 धक्के लागले गेले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगला गोलंदाजी हाताळली जाते. हा चेंडू फुल टॉस आहे. भली मोठी गॅप आहे आणि या गॅपच्या मधून चेंडू सीमा पार आलाय. फलंदाज गौतमच्या बॅट मधून चौकार. 48 धावसंख्या. अद्यापही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी होत होती, परंतु जास्त काळ चांगली गोलंदाजी करू देत नाहीये फलंदाज आपण पाहतोय गौतम, जे 5व्या क्रमांकावरती गेले. जणू काही डगआउट मधून सेट होऊन गेले. त्यांना माहित होतं तिथे मोठी मोठी गॅप आहे आणि त्याच गॅप मधून चेंडूला भेदून सीमारेषा पार ढकललाय. पुन्हा एकदा भाग पाडलाय क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यासाठी. पुढील चेंडू कोणत्या प्रकारचा असेल? गोलंदाज भास्करचा, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गौतमनं. हा चेंडू खलबट टप्प्याचा अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे आणि इथून निर्धाव चेंडू फेकला गेला. आता कमबॅक पाहतोय. 48 धावा धावफलकावरती लावल्या. 50 कंप्लीट होईल का येणाऱ्या 2 चेंडू मध्ये? भास्कर गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू 48 धावा. हा चेंडू हलक्यात घेऊन काढला. लॉंग ऑफला दूरवरून क्षेत्ररक्षक आले. तिथे देखील भली मोठी गॅप होती. एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून या 2 धावा कंप्लीट केल्यात. 50 कंप्लीट झाले. अगदी आपण पाहिलं जय वाघोबा लवाळी बी संघाकडून 50 धावा कंप्लीट होत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा 1 चेंडू या पहिल्या सत्रातला, जिथे सज्ज झाले दोन्ही फलंदाज गौतम आणि वैभव. सामना करेल गोलंदाज भास्कर यांचा. 5 चेंडू मध्ये 9 धावा सध्या तरी खर्च केलात, परंतु शेवटच्या चेंडू मध्ये कितपत धावा खर्च करतोय गोलंदाज भास्कर?
हा चेंडू शेवटचा अगदी पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी रवाना झाले होते, परंतु तिसरे धावेसाठी फलंदाज बाद होतील. एकूणच 2 धावा, 52 धावा लावल्या गेल्यात धावफलकावरती आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 53 धावा माऊली 11 बोरीची वाडी या संघाला. तर आपण पाहतोय नक्कीच पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लावल्या गेल्या धावांचा विचार केला तर 52 धावा, 53 धावांचं लक्ष आणि ते धावांचं लक्ष चेस करण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला पंढरी आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय 18 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला संजू, अर्थातच संजयला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 18 क्रमांकाची जर्सी प्रदान केली आहे. अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा हा क्रमांक, परंतु त्या प्रकारची कामगिरी सध्या मैदानावरती करतील का दोन्ही फलंदाज, कारण 53 धावांचं लक्ष आहे. जे वाघोबा लवाळी हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्याने 52 धावा लावल्यात आणि 53 धावांचं लक्ष डिफेंड करण्यासाठी उतरला गेलेला हा संघ आता मैदानावरती पाहतोय. ड्रेस कोडचा विचार केला तर अगदी टेस्ट क्रिकेट टाइपचा हा ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलं गेलंय, परंतु 53 धावा या वाचवल्या जातील का जय वाघोबा लवाळी बी या संघाकडून. धमसेवाडी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर मानगाव कर्जत संघाला देखील विनंती आहे नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे.
चालू असलेला सामना आजचा तिसरा सामना पहिल्या फेरीतला. एका बाजूला आपण पाहतोय जे वाघोबा लवाळी बी आणि त्यांना फाईट करतोय माऊली 11 बोरीची वाडी. तर एका बाजूला पंढरी आणि दुसऱ्या बाजूला संजय अशी जोडी मैदानावरती पाहतोय. तर या 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्लेचा P1 ची जबाबदारी ज्या खेळाडूच्या खांद्यावरती दिली आहे कर्णधारानं, तो गोलंदाज आपण पाहतोय गौतम. जर विचार केला पहिल्याच सत्रामध्ये तर तब्बल 18 धावा खर्च केले होते, परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये कितपत धावा खर्च करेल आणि आपल्या संघाला कुठल्या परिस्थितीमध्ये उभा करतोय गौतम पाहणं फार महत्वाचं असेल. कारण जो संघ विजय होईल दुसऱ्या फेरीमध्ये निश्चित पाहायला मिळेल. 24 चेंडू 53 धावा. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. स्ट्राइक एंड वरती फलंदाज संजय. पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज गौतम सज्ज झालाय पंचांच्या डाव्या बाजूनं. हा चेंडू अखूट टप्प्याचा ओळखून काढलाय आणि आडव्या बॅटनं खेचून दिलाय चेंडूला. पाहतोय आपण स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. केली आहे. 53 धावांचं लक्ष फार मोठं आहे आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना जोडी मैदानावरती उतरले होते पंढरी आणि संजय. पहिला चेंडू संजयच्या माध्यमातून खेळला गेला. आपण पाहतोय अगदी डीप बॅकफटला तिथे क्षेत्ररक्षक तैनात नाही. आपण पाहिलं तर 4 धावांसाठी खेळला गेलाय. दबाव कुठेतरी आता गौतमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल, कारण P1चं षटक हातात असताना आपण विचार केला तर फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. आणि हा चेंडू इथे देखील पाहतोय लॉंग ऑनला कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ वरून इतका दूरचा प्रवास करत आले होते, परंतु जर विचार केला तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहिल्या. कुठल्याही प्रकारचं एफर्ट दिला नाहीये. लॉंग ऑफरचा क्षेत्ररक्षक आला त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. चौकार. कुठेतरी निराशाजनक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून, कारण ते फक्त आणि फक्त चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडू जमिनीला गुदगुदला करत सीमारेषा पार गेला. कौतुक करेन लॉंग ऑफच्या खेळाडूचं, कारण भरपूर दूरवरून होते. त्यानं पाहिलं चेंडूची गती स्लो आहे, आपण पाठलाग केला पाहिजे. पाठलाग केला, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू गेला. तिसरा चेंडू कुठेतरी अपील केली होती, जणू काही निराशा हाताला लागली. झेलची संधी तयार झाली होती. ज्या फलंदाजानं 2 चौकार लगाले त्याचा झेल ड्रॉप झालाय. हा झेल येणाऱ्या काळामध्ये किती महागडा ठरेल तो लवाळी संघाला देखील पाहावं लागेल, कारण त्याच फलंदाजानं पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा एकवटल्यात. तोच स्ट्राइक एंड वरती संजय आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला कट करण्याचा प्रयत्न पंथानं सांगितलाय. वाईट चेंडू. एक अवांतर धाव खर्च केली गेली आहे. 9 धावा धावफलकावरती. 53 धावांचं लक्ष असताना कुठलंही लक्ष मोठं नसतं, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग कुठल्या पद्धतीने आपण करतो, कुठल्या प्रकारची आपण खेळी करतो, हे फार महत्वाचं असतं. कुठल्याही लक्ष्याला भिवून मात्र दबावाखाली जाऊन फलंदाजी केली गेली तर आपण प्रत्येक सामन्यामध्ये मागे पडत असतो, परंतु इथून चांगला खेळ करावा लागेल. 53 धावा चेस करायच्या असतील तर अजून एक चौकार निघालाय. तर फलंदाज आपण पाहतोय संजयच्या बॅटमधून हा तिसरा दमदार चौकार. गेला त्यानंतर परत एकदा 4 धावांसाठी चौकार लगावला. एकूणच 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज गौतमने. विचार केला फलंदाज संजयचा. नक्कीच पाण्याची पूर्तता करायची आहे. धामशेवाडी संघ कर्णधार पाठवायचा लगेचच नक्कीच उपस्थित आहे. तर मानगाव आपल्या संघाचा कर्णधार
उपस्थित आहेत. नक्कीच दोन्ही कर्णधारांमध्ये नाणेफेकी केली जाईल. शेवटची लढत पहिल्या फेरीतली आमने सामने दोन्ही संघ पाहतोय आपण. दामचेवाडी तर त्यांना फाईट करतोय तो मानगाव कर्जत विभागातला हा संघ. कपिलजी शेंडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. नक्कीच कॉल केला जाईल मानगाव या संघाकडून. हेड अँड टेल असा कॉल असेल. कॉल केला गेलाय मानगाव संघाकडून आणि इथून नाणेफेकी जिंकल्या डामसेवाडी संघानं. नाणेफेकी जिंकून एक धाडसी निर्णय घेतला. नक्कीच प्रथम फलंदाजीचा. यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मैदानावरती चालू असलेली लढत एका बाजूला मावली 11 बोरीची वाडी संघ 53 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा अद्यापर्यंत लावल्यात. ते जय वाघोबा लवाळे बी या संघासमोरून. तर नक्कीच थोडं बॅक आपण मैदानावरती पाहिला. त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. आपण पाहतो 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च करत असताना गोलंदाज गौतम पुढील चेंडू सामना करेल. पुन्हा एकदा संजय पाहतोय आपण मैदानावरती चांगली खेळी करतोय. चेंडूला बिरकावण्याचा प्रयत्न नव्हता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता 5व्या चेंडूवरती पाहायला मिळाले. कमबॅक करून देतोय. अगदी विचार करतोय आपण. 53 धावांचं लक्ष मोठं आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने सध्या संजय करत असताना हा चेंडू आता मात्र कट केलाय. आपण पाहतोय कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरून जणू काही चेंडूला फ्लाय केलाय आणि चेंडू सीमारेषा पार. पाहतोय चौथा चौकार. विनंती करतोय आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती लावल्या. 53चं लक्ष असताना मैदानावरती पहिलं षटक तर समाप्त झालंय परंतु चांगलं फलंदाजी संजयच्या बातम्यातून पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये तब्बल 16 धावसंख्या एकवटून काढल्यात. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड केली होती धावफलकावरती. त्यामुळे 17 धावा धावफलकावरती लावल्यात. नवीन गोलंदाज दुसरा षटक घेऊन आला. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं सांघिक कोट्यातलं दुसरं षटक दीपक. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राईक एंड वरती प्रथमदा पंढरी. कटचा आवाज आला आणि यष्टीरक्षकानं कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. या सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तो धक्का क्रमांक लागतोय पहिला. पंढरी बॅक टू द डगआउट. पाहतोय अगदी कडक उन्हामध्ये कडक सामना चालू आहे. 53 धावांचं लक्ष परंतु कुठेतरी
सध्या लवाळी बी संघाचं पारड थोडस जड पाहायला मिळतंय, कारण 17 धावा जरी आल्या असल्या तरी सलामीला गेलेला पंढरीला माघारी पाठवण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज आपण पाहतोय दीपकला. नेक्स्ट बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो केतन. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न पंचानं सांगितलाय. अपस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेलेला हा चेंडू वाईड असेल. खराब चेंडू हाताळला गेलाय. मॅच बॉल लगेचच पुरवला गेलाय. कौतुक करावं तितकं कमी. व्हॉलंटियर्सनं सातत्यानं काल परवाच्या दिवसापासून अगदी या स्पर्धेला चांगलं सहकार्य करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिला चेंडू विकेट प्रस्थापित केलाय दीपकनं, त्यानंतर वाईट चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालेत. 18 धावा धावफलकावरती लावले गेल्यात. अजूनही विचार केला तर 7 चेंडू फेकले गेलेत फक्त आणि फक्त. इथे मात्र कट केलाय. पुन्हा एकदा खुलं क्षेत्ररक्षण निवडलंय आणि फक्त दिशा दिली चेंडूला. चेंडू थांबणार नाही. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. बावीस धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने वेग दिला गेलाय. फलंदाज केतन पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे मात्र घडते काय, थोडस चुकीचं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जर चेंडूला व्यवस्थितरित्या अडवलं असतं तर धावचीच्या स्वरूपात केतनला बाद व्हावं लागलं असतं. जर तरला महत्व नाही. चेंडू मिसफिल्ड झाला, त्यानंतर 2 धावांमध्ये त्याचं रूपांतर केलं. 2 धावफलक पुढे ढकललंय. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विचार करतोय आपण 24 धावा लावल्या. 53 धावांचं लक्ष कठीण होतं, परंतु कुठेतरी आता सोपं होताना दिसतंय, कारण सातत्याने धावा एकवटल्या जात आहेत. निर्धाव चेंडूची क्षमता ही कमी खेळली जाते फलंदाजांकडून. मी म्हंटल आणि लगेच निर्धाव चेंडू आलाय. अगदीच हा चेंडू फेकला गेलेला सुरेख पद्धतीचा सुरेख टप्पा होता. अचूक लाईन लेंथ ओळखली आणि हाईट देखील या चेंडूवरती व्यवस्थित मिळाली होती गोलंदाज दीपकला. त्याच्या अभावी आता निर्धाव चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती फेकला होता, परंतु आता हा चेंडू ओळखून काढलाय. त्याला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. धावा धावफलकावरती लावल्यात. उर्वरित विचार केला 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघांसाठी सामना बॅलन्स सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू फॉल फार महत्वाचा होता. फुलटॉस चेंडू होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. चेंडूला लॉंग ऑफला खेळून काढला. अलॉंग दी कार्पेटनं क्षेत्ररक्षक आले. 1 धाव कंप्लीट केली. एका धावेनं धावफलक पुढे सरसावले. 31 धावा लावल्या गेल्या. धावफलकावरती आपण विचार केला तर सध्या तरी 15.50च्या सरासरीनं या 31 धावा लावल्यात. परंतु आता इथून जर विचार केला तर विजयासाठी 12 चेंडूमध्ये 11.00ची सरासरी राखून या 22 धावा बनवाव्या लागतील फलंदाजी करत असताना माऊली 11 बोरीचीवाडी संघाला. असताना आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय केतनला, ज्याच्या बॅट मधून एक षटकार चौकार आलाय आणि स्ट्राइक एंड वरती गोलंदाज सज्ज झालाय कुणाल. पहिला चेंडू वॉट शॉट, गुटना टेक, तमाशात एक फाईन लेगला खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक देखील तितकं सुरेख. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ करत असताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे सामना तितकाच महत्वाचा आहे. एक एक धाव इथून महत्वाची ठरेल. आपण पाहतोय मैदानावरती ज्या प्रकारे धावा एकवटल्या जात आहेत त्या प्रकारे धावा रोखल्या देखील जात आहेत. 11 चेंडू 21 ची गरज आहे मैदानावरती. 32 धावा लावल्या गेल्यात.
हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आलाय, क्षेत्ररक्षक नाही अगदी गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. चेंडू गेलाय वन बाउंस ओव्हर द रोप 4 धावांसाठी. फलंदाज संजयच्या बॅट मधून चौकार. फलकावरती लावल्यात आता 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 17 धावा आपण पाहतोय. समीकरण सोपं केलं या चौकाराच्या मदतीने, परंतु येणारा चेंडू महत्वाचा असेल. हा चेंडू कुठेतरी यष्टिरक्षकांना चूक केली, त्यानंतर बॅकअप सुरेख आलंय. अगदी शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू तैनात होते. जर इथून चेंडू निसटला असता तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला असता, परंतु इथून हा आलेला निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू पूर्णपणे दबाव देईल तो बोरीची वाडी संघाला, परंतु सुटकेचा श्वास मात्र लवाली बी संघाकडून पाहायला मिळेल. हा चेंडू अखूट टप्प्याचा फेकला होता, परंतु मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक आले. झेल होईल का? एक सोपा झेल कॅरी केलाय. सामन्यामध्ये नवीन ट्विस्ट निर्माण झालाय, कारण सलामीला गेलेला फलंदाज चांगली फलंदाजी करत होता, तो आता तंबूच्या आश्रयामध्ये पाहायला मिळेल. धक्का क्रमांक दुसरा. संजय बॅक टू द डगआउट. चेंडू 8 विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. इथून हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. हे 2 चेंडू या सामन्याचं भवितव्य ठरवणारे असतील, कारण जर इथून या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर समीकरण सोपं होईल, परंतु जर निर्धाव चेंडू फेकले किंवा एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी समीकरण कठीण होताना पाहायला मिळेल. ते माऊली 11 बोरीची वाडी संघाकडून. परंतु नवीन फलंदाज आपण पाहतोय भरतला डावखुऱ्या, त्याचा फलंदाज आलाय स्ट्राईक वरती. हा चेंडू लोवर फुलटॉस पद्धतीने फेकला, अगदी वाईड यॉर्कर टप्प्यावरती फेकला. आणि हा निर्धाव चेंडू मी अगोदरच म्हटलं होतं, येणारा एक डॉट चेंडू कुठेतरी समीकरण अवघड करेल बोरीचीवाडी संघाला, परंतु येणारा डॉट चेंडू हा आत्मविश्वास उंचावून सांगेल तो लव्वाळी बी या संघासाठी. परंतु शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 17ची गरज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज डावखुऱ्या, त्याचा भरत सज्ज झालाय. सफल झाले, तिथे मात्र घडते काय? चुकीचं क्षेत्ररक्षण. झेलची संधी होती, परंतु झेल जमिनीला दान झालाय. या अगोदरच म्हटलं होतं फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. चेंडू 13ची गरज आहे विजयासाठी. आपण पाहतोय 7 चेंडू 17ची गरज होती धावफलकावरती. 40 धावा लावल्या गेल्यात. अद्यापही 13 धावसंख्येची गरज आहे. 53ची गरज असताना आपण पाहायला गेलं तर बोरीचीवाडी हा संघ उतरला गेला मैदानावरती. सुरुवात चांगली करून दिली होती फलंदाज संजयनं, परंतु या सामन्यामध्ये या षटकामध्ये तो गडी बाद झाला. सुरुवातीपासून खूप चांगली फलंदाजी करत होता 3ऱ्या षटकापर्यंत, परंतु कुठेतरी झेल बादच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. आता गरजे 6 चेंडू विजयासाठी. 13 धावसंख्येची स्ट्राईक वरती फलंदाज केतन मध्ये देखील क्षमता आहे. त्याच्या बॅट मधून षटकार आपण पाहिला तोच आता स्ट्राईक वरती. आणि गोलंदाज आहे
केशवला पाहतोय, केशवने मात्र पहिल्या चेंडूवरती खराब चेंडू फेकला, फुल टॉस चेंडूवरती. हा आपण पाहिलाय तो षटकार. जे समीकरण आता सोपं होते, मैदानावरती येणारे 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस फेकला गेलेला चेंडू फुल समाचार देखील घेतला गेला, परंतु हा चेंडू आता मात्र खराब चेंडू फेकला गेलाय. नो पद्धतीचा हा चेंडू असेल. इथून मात्र खराब गोलंदाजी हाताळणं हे फार महागड ठरेल लवाळी बी संघाला. पुढील चेंडू नक्कीच पंतानं सांगितलाय हा फ्री हिट असेल, एक मेजवानी असेल. जरी फलंदाज बाद झाला, कॅच बोल्ड किंवा लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून जरी आउट झाला तरी सुद्धा विकेट ग्राह्य धरली जाणार नाहीये. परंतु इथून आता पाहावं लागेल कमबॅक करेल का. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. इथून मात्र अजून एकदा समीकरण सोपं होत असताना पाहायला मिळतं. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. जे नक्कीच 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. मैदानावरती खुला झालाय सामना, परंतु इथून जर विकेट आली किंवा डॉट चेंडू आला तर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळेल, परंतु तसं चित्र दिसत नाहीये. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका खेळला, गॅप आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट होईल का. आणि इथून हा विजयाचा चौकार आलाय तो बोरीचेवाडी संघाकडून. शेवटच्या षटकामध्ये 13 धावसंख्येची गरज होती, परंतु 2 चेंडू मध्ये या 13 धावा 3 चेंडू मध्ये कंप्लीट केल्या. 3 चेंडू राखून विजय प्रस्थापित केलाय बोरीचेवाडी संघ आणि इथून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. हार्ड लक लवाळी संघ. नक्कीच विजयी झालेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच आपण एका बाजूला पाहू शकता. कर्जत विभागातला माणगाव संघ त्यांना फाईट करेल तो डामसेवाडी संघ, ज्याने नाणेफेकी जिंकल्या आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय माणगाव संघ. आम्ही तुर्तास थांबतोय, परंतु तुम्ही थांबू नका. पाहत रहा, ऐकत रहा ही स्पर्धा. जय वाघोबा क्रिकेट संघ गिऱ्याची वाडी.